मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. कुणाच्या मुलाचा असा हत्या करू नये. सिया संस्कारी होती अशी माहिती दिली म्हणूनच लग्न ठरवलं. लग्न जुळवणारेही तितकेच जबाबदार. केतनच्या वडिलांना अश्रू अनावर. सुप्रिया सुळेंनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट. 20 जुलैला वांगचुक यांच्या आंदोलनात सुप्रिया सुळे होणार सहभागी. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे पाठिंबा देण्यासाठी शनिवारी जंतर मंतरवर जाणार. राज्य सरकारचा लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का. लाडक्या बहिणींना मिळणारी मोफत साडी बंद. वस्त्रोद्योग विभागानं काढला शासन निर्णय. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं धाराशिवमध्ये बॅनरबाजी. बॅनरवर महायुतीतील प्रमुख नेत्यांचे फोटो झळकले, मात्र राणा जगजितसिंह पाटलांचा फोटो गायब असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. मुंबईतील पवईमध्ये कारवर झाड कोसळलं. कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. बारामतीची श्रावणी कुदळे नीटमध्ये देशात 5वी तर देशात मुलींमध्ये पहिली. पहिल्याच प्रयत्नात श्रावणीचं घवघवीत यश. नीटमध्ये श्रावणीला 720 पैकी 710 गुण. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून शिक्षकानं स्वतःसह 2 चिमुकल्यांचंही संपवलं जीवन. आमदुरा पुलावरून कार बरोबरच पाण्यात उडी. वरिष्ठांच्या जाचामुळं टोकाचं पाऊल. आणि नाशिकच्या भावली पर्यटक मारहाण प्रकरणातील तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. दरम्यान रवी राणा यांनी केलेल्या या दाव्यावर आता सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा फार मोठे नेते आहेत. आपल्यासारख्या छोट्या नेत्यानं यावर बोलणं योग्य नाही असा टोला त्यांनी लगावलाय. ऐकूयात. राजकारणात अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि कदाचित केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळे असतील. रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही. ते खूप मोठे नेते आहेत. तर राज्याच्या राजकारणामध्ये लवकरच मोठ्या घडामोडी होणार असल्याचं भाकीत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र दिसू शकतील, असं चित्र दिसू शकतं, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला. आता उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतल्यामुळे त्यांनी आता प्रभू श्रीरामांच्या विचारांना स्वीकारलंय. त्यामुळे अशक्य हे शक्य होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, अशी भविष्यवाणी रवी राणा यांनी केली आहे. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे. राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे. राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे. म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात. हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचा दुसरा टप्पा 18 जुलैला नागपूर येथे होतोय. आणि या आंदोलनासाठी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवून निमंत्रित केलंय. संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहून राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मोहन भागवत यांना विशेष आमंत्रित केलंय. आणि त्यांनी यात तसा उल्लेखही केलेला आहे या पत्रात. या संदर्भात बोलताना राऊतांनी मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रित केल्याचं मुद्द्यावरून त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांना एक रामभक्त म्हणून रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय. दरम्यान राऊतांनी रामरक्षा आंदोलनावरून पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून बावनकुळेंनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. पाहूयात. राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याही पेक्षा एक
रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग केला होता. या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. खरं तर देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे. देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे. देव देश धर्म कार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रयत्नांनी अशा पत्रांनी कुणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही. दरम्यान रामरक्षा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राऊतांनी पाठवलेल्या निमंत्रणावर विरोधकांनी टीका केली होती. यावरच आता राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसेच बावनकुळेंनीही राऊतांना जोरदार टोला लगावलाय. पाहूया. कसं काय राजकीय विनोद असेल? मला काय तुम्ही कोणाची नावं घेताय त्यांनी काय रिॲक्शन दिले आहेत हे माहीत नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे काय एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. आणि तुम्ही ज्यांची नावं घेतलीत आता त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर काम केलेलं आहे. आमचे जरी आता मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ 25 वर्ष सलग आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलेलं आहे, देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे. तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे. मला वाटतं उद्याचं जे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील. पवार यांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. अर्थ खात्याहून सध्या विविध चर्चा रंगताना दिसतात. महायुतीमध्ये अर्थ खात्याहून घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थ खात्यासाठी आग्रही आहे. अर्थ खातं हे आमच्याकडेच राहावं याकरिता पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेणार आहोत असं वक्तव्य सुनील तटकर यांनी केलंय. तर एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये असं एकनाथ शिंदे बोलणार नाहीत असंही सुनील तटकर यांनी म्हटलं. नाही, मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही. पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. शरद पवार गटाचे नेते पवारांकडे जेव्हा अर्थ खातं जेव्हा होतं तेच अर्थ खातं आता राष्ट्रवादीने मिळावं अशी तुमच्या पक्षाची देखील मागणी आहे ना. आमची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे. आम्हाला भेट दिल्याच्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे. त्याला नक्की त्या विषयावरती आम्ही चर्चा करू. साहेबांच्या पक्षातील सहकाऱ्यांना सत्तेमधल्या सहभागाच्या बद्दल काय चर्चा आहेत, मला या संदर्भामधले काय माहिती नाही. शेवटी गेली 6 दशकं 60 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांची भूमिका एक अहम पद्धतीची राहिली. त्याने केंद्र सरकारमध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये अगदी मला आठवतं की 96च्या नंतर जवळपास दर 2 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होत आल्या. त्यावेळेला केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा पवारसाहेबांची भूमिका मोठ्या प्रमाणात राहिली. युपीला ताकद आणि शक्ती देण्यामध्ये सुद्धा किंवा युपीचं गठबंधन ज्यावेळेला झालं 2004मध्ये त्यावेळेला सुद्धा पवारसाहेबांचा पुढाकार त्या ठिकाणी होता. त्यामुळे ते स्वतःच एक देशाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा शेवटी साहेबांचा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे.